खरं तर हे लॉंगेस्ट डान्स मॅरेथॉन 127 तास हे जे आहे ह्याच्या मागची आमची मेहनत जवळपास 15 महिन्यांची आहे. खरं तर माझा दिवस सुरू व्हायचा पहाटे 3 वाजता आणि असं जे 15 महिन्यांचं जे शेड्यूल होतं ते एक बनवलं की पहाटे 3 वाजता मी उठणार. 5व्या दिवशी असं होतंय की म्हणजे पूर्णच अनकॉन्शियस माझी बॉडी पूर्णच म्हणजे फ्रीज होती पूर्णच, म्हणजे इतका बधीरपणा येतो की म्हणजे असं टच केलेलं पण मला कळणार नाही किंवा कोणी मला काहीतरी पोळलेलं पण कळणार नाही. नमस्कार, मी सृष्टी सुधीर जगताप, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर, नॉन स्टॉप 127 आवर्स डान्स. आझादीच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने नॉन स्टॉप 6 दिवस 5 रात्र डान्स करून आपल्या भारत मातेच्या एक शिरपेचा तुरा खोचला आणि आपल्या भारत मातेला एक गिफ्ट दिलं. हे रेकॉर्ड डान्समध्ये केलं, पण मी याची डान्सची आवड मला खरं तर लहानपणापासूनच होती. 2.5 वर्षाचे असल्यापासून माझा डान्सचा प्रवास सुरू झाला. आई वडील दोघेही शिक्षक होते जिल्हा परिषदला आणि त्यांची शाळेत ज्यावेळेस ते गॅदरिंग वगैरे बसवायचे तर विद्यार्थ्यांना बसवताना आईला असं वाटायचं की म्हणजे माझ्या पण मुलीने डान्स केला पाहिजे. तर ज्यावेळेस मी लहान असताना खूपच लाजरी होते, एवढा कॉन्फिडन्स लहान असताना नव्हता. आई असं सांगते की तू लहान असताना माझ्या पदराच्या मागे लपत होतीस, पण तो प्रवास ते आतापर्यंतचा प्रवास खूप छान आहे. तसा जो प्रवास सुरू झाला आईच्या शाळेत गॅदरिंग पासून मग नंतर मला डान्स करायची परत आवड निर्माण झाली, कॉन्फिडन्स बिल्ड झाला. जसं म्हणजे मी सुरुवातीला ज्यावेळेस डान्स करायचे आणि म्हणजे अचानकच घाबरायचे स्टेजवरती यायला, तर आईने समजवलं, तर ते समजवलेलं ऐकून माझं जे डान्समध्ये कॉन्फिडन्स बिल्ड झाला आणि मला असं वाटायचं की तर मग खूप छान डान्स करू शकते. आणि मग पहिली जी स्पर्धा झाली ज्यावेळेस मी 3 वर्षांची होते, तर किल्लारी फेस्टिवल असं खूप मोठं नावाचं फेस्टिवल आहे जिथं आम्ही राहत होतो किल्लारीला. तर पूर्ण पंचक्रोशीतले जी गावं आहेत किंवा जे काही शाळा आहेत त्या सगळ्यांच्या इंटर स्कूल कॉम्पिटिशन्स व्हायच्या तिथे आणि तिथं मला फर्स्ट प्राईज भेटलं. आणि तिथं माझी डान्सचं पॅशन किंवा डान्सची आवड बघून मग परत डान्स क्लास जॉईन केला, तो म्हणजे लातूरला. किल्लारीपासून लातूर हे जवळपास 50 किलोमीटर लांब आहे. पण माझे बाबा म्हणजे मला आठवड्यातून 4 दिवस कंटिन्यू डान्स क्लासला न्यायचे आणि डान्स क्लास पूर्ण करून आम्ही परत वापस यायचो. म्हणजे आठवड्यातून 4 दिवस कथकच्या डान्स क्लाससाठी ते मला घेऊन किल्लारी ते लातूर हा प्रवास करायचे. पण त्यावेळी खरं तर एक अवघड होतं. मला असं वाटेल की माझं भाग्य आहे की अशा आई बाबा मला म्हणजे लाभले आता. कारण ज्यावेळेस आम्ही किल्लारीला राहत होतो जवळपास 10 वर्षांपूर्वीचा काळ, तर त्यावेळेस इतकं डान्सला इतकं महत्त्व नव्हतं. जास्त म्हणजे अभ्यासामध्ये जास्त लोकांचं म्हणजे लक्ष होतं किंवा ओढ होती. डान्स हे एक कला म्हणजे त्याला काही एवढं महत्त्व नव्हतं. पण मला ते डान्स आवडतो किंवा माझ्यातली पॅशन बघून जे त्यांनी माझ्यासाठी केलं, तर ते जे डान्स क्लास जॉईन करणं होतं ती खूप महत्त्वाची स्टेप होती. आणि कथकचा तसा आमचा मग प्रवास सुरू झाला. 2012 मध्ये सह्याद्री वाहिनीवरील दमदमादम या शोमध्ये मी महाविजेतेपद पटकावलं. आणि त्याच्यानंतर परत 2013 मध्ये अखिल भारतीय सांस्कृतिक संघ पुणे या स्पर्धेमध्ये कथक नृत्य सादर करून मला दुबईला जाण्याची संधी भेटली. ते म्हणजे आपल्या इंडियाला वर्ल्ड वाईड रिप्रेझेंट करण्यासाठी, वर्ल्ड कल्चरल ऑलिम्पियाडमध्ये आपल्या भारत देशाचं किंवा भारताची संस्कृती दाखवण्यासाठी. आणि नंतर सलग दुसऱ्या वर्षी म्हणजे 2014ला पण लावणी मी सादर केली आणि तिथून पण माझा पहिला नंबर आला. आणि परत संधी भेटली हाँगकाँगला की आपल्या देशाची म्हणजे देशाचं नेतृत्व करण्यासाठी. तर असा प्रवास खूप छान चालू होता डान्सचा. आणि इकडं अभ्यासाचं पण जसं आता मी 6वी 7वी 8वी पर्यंत म्हणजे माझं डिग्रीचं वर्ष सुरू झालं 8वीत असताना. डान्सचं विशारद माझं 10वीच्या आधीच पूर्ण झालं. मी 8वी मध्ये CBSE बोर्डमध्ये स्कॉलरशिप होल्डर पण आहे. म्हणजे असं नाही की फक्त डान्सच करते ही आणि असं नाही, कारण आई वडील दोघेही शिक्षक आहेत आणि घरात पूर्ण शैक्षणिक वातावरण असल्यामुळं पण तेवढंच महत्त्व शिक्षणाला आणि तेवढंच महत्त्व माझ्या कलेला असं देत देत 8वी पर्यंत मी स्कॉलरशिप होल्डर झाले. आणि खरं तर डान्सच नाही तर म्हणजे मला आवड, मी माझी सांगते की मला शास्त्रीय संगीत मी शिकते आता जवळपास 6-7 वर्ष झाले. मी पोवाडा गायन सुद्धा करते. मी एक पात्र एकांकिका करते, बेटी बचाओ बेटी पढाओ. आणि बरेच असे म्हणजे जे काही जनजागृतीचे स्किट्स असतात ते मी करते. मी स्वतः कविता लिहिते. 93व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये माझे आजोबा ही कविता माझी तिथे सादर झाली. आणि असाच प्रवास चालू होता. 8वी झाली आणि ज्यावेळेस मी 9वीत होतो त्यावेळेस सगळ्यांवरच आपल्यावर कसं संकट आलं की म्हणजे कोरोना सुरू झाला. आणि लॉकडाऊनमध्ये ज्यावेळेस सगळं जग बंद होतं, म्हणजे शाळेस सगळंच देश वगैरे काहीच म्हणजे सगळा बंद होता, शाळा ठप्प होत्या. मग घरी आमचे ऑनलाईन क्लास चालायचे.
तर ज्यावेळेस मी ऑनलाईन क्लास करायचे तर सकाळी जास्तीत जास्त 11 किंवा 12 पर्यंत ऑनलाईन क्लास चालायचे आणि मग अख्खा दिवस रिकामा जायचा. म्हणजे आता काय करायचं. सुरुवातीला 1-2 महिने खूप टीव्ही बघून बघितला, खूप खेळून बघितलं, पण काही म्हणजे त्याचा उपयोग झाला नाही. पण शेवटी मग ते विचार केला मी आता आपण काय करूयात. म्हणजे ज्यावेळेस मी 9वीत होते तर त्यावेळेस मी कथकच्या विशारदच्या अंतिम वर्षाला होते, म्हणजे डिग्री लास्ट इयर. तर मी विचार केला की आपण कथकमध्ये एवढं शिकलो आहोत किंवा नृत्याचं एवढं आपल्याला वरदान आहे, तर आपण असं काहीतरी करूयात की नृत्यामधून किंवा डान्समधून आपण आपल्या कलेमधून देशासाठी काहीतरी करू शकू. मग त्यावेळेस मी सर्च केलं म्हणजे काय करता येईल. मग काहीतरी दिव्य करावं लागेल. मग दिव्य करायचं म्हणल्यावर मग रेकॉर्ड करूयात. मग मी परत त्यावेळेस गुगल केलं की आपण डान्स इन रेकॉर्ड इन डान्स. मग ज्यावेळेस सर्च केलं तर त्यावेळेस बघितलं की गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड आहे. पण त्याला एक क्रायटेरिया आहे, एज क्रायटेरिया. 16 वर्षाच्या मुलं आहेत तेच त्याला अप्लाय करू शकतात, म्हणजे 16+. पण त्यावेळेस मी होते 13 वर्षांची. पण त्यावेळेस सुद्धा मी थांबले नाही. मग त्यावेळेस सर्च केलं की आपण अजून काहीतरी करूयात. मग परत एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये सर्च केलं तर त्यावेळेस मी 24 तास नॉनस्टॉप डान्स केला आणि तो केला म्हणजे लावणी डान्समध्ये. तर त्याचं कारण हे की ज्यावेळेस मी सर्च केलं, मी कथकची डिग्री असून सुद्धा मी लावणीमध्ये केलं. त्यावेळेस पण असे बरेच प्रश्न आले की तू कथकमध्ये का नाही केलं किंवा तू लावणीमध्येच केलं. तर माझा महत्त्वाचा हा मुद्दा होता की जी आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि लोकधारा आहे लावणी, तर त्याचं रेकॉर्ड एक पण ऑफिशियल नोंद नव्हती. ज्यावेळेस मी सर्च करायचे त्यावेळेस मला बघून खंत वाटली की म्हणजे आपल्या मराठी भाषेत किंवा मराठी संस्कृतीची जी लावणी आहे त्याच्यामध्ये एकही ऑफिशियल कसं रेकॉर्ड नाही आहे. मग त्यावेळेस मी ठरवलं की ठीक आहे, माझी जरी कथकची डिग्री असली तरी मी आता लावणीमध्ये रेकॉर्ड करणार. आणि मग एशिया बुकमध्ये नवीन क्रायटेरिया मी तयार केला, लॉंगेस्ट लावणी डान्स या नावाचा. आणि मग तिच्यात 24 आवर्स कंटिन्यू लावणी डान्स केला. मग माझी 9वी संपली आणि ते रेकॉर्ड पण खूप छान पूर्ण झालं. आणि त्या रेकॉर्डमध्ये पण जो सपोर्ट होता म्हणजे 24 तास डान्स करायचं होतं आणि लातूरकरांचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॅमिली सपोर्ट. खरं तर ज्यावेळेस मी हे सांगितलं की आधी मला 24 तास डान्स करायचा आहे, खरं तर त्यावेळेस डॉक्टरांचं पण असं होतं की तू 13च वर्षाची आहेस आणि कंटिन्यू 24 तास डान्स करणार म्हणजे काही होऊ शकतं किंवा तू कोमात पण जाऊ शकतेस. पण त्यावेळेस पण अशी आम्ही खूप छान तयारी केली, खूप छान शेड्यूल बनवलं. आणि फॅमिलीमध्ये पण माझे आजोबा जे आहेत, आईचे वडील बबन माने आणि आजी, मामा सगळेच म्हणजे इतके सपोर्टिव्ह आहेत आत्तासुद्धा, म्हणजे या गिनीज रेकॉर्डसाठी पण. तर ते 24 तासांचं पण सहज झालं. आणि नंतर माझी 10वी आली. खरं तर असं आपण म्हणतो की सगळं आयुष्याचं शिक्षण एकीकडे आणि 10वी आणि 12वीचं बोर्ड एकीकडे. तसं माझी 10वी सुरू झाली. मी CBSE पॅटर्नमध्ये पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये मी शिकले. तर 10वीचं वर्ष खरं तर मी डान्स पूर्ण बाजूला ठेवला आणि फक्त अभ्यासावर फोकस केला. तर मला 10वीला CBSE बोर्डमध्ये 99.2 मार्क्स आहेत. खरं तर हे त्यावेळेस पण म्हणजे मी असं ठरवलं होतं की जसं डान्समध्ये रेकॉर्ड केलं तसंच मला आता माझ्या शिक्षणात सुद्धा रेकॉर्ड करायचं. आणि हा एक अपॉर्च्युनिटी आहे मला म्हणजे 10वीची की दाखवून दिला की जसं सृष्टी डान्समध्ये वर्ल्ड वाईड काहीतरी करू शकते तसं शिक्षणातही करू शकते. मग तसं 99.2 मार्क्स घेऊन 10वी पूर्ण झाली. पण ते एक जिद्द होती की मला गिनीज रेकॉर्ड करायचंय आणि आपली भारताचं नाव म्हणजे पूर्ण जगभरात पोहोचवायचंय. तर त्यावेळेस मी बघितलं ज्यावेळेस की गिनीज रेकॉर्ड, तर 10वीचा निकाल लागला आणि निकाल लागल्याच्या लगेच दुसऱ्या दिवशीपासून आम्ही तयारी सुरू केली गिनीज रेकॉर्डसाठी. खरं तर हे लॉंगेस्ट डान्स मॅरेथॉन 127 तास हे जे आहे ह्याच्या मागची आमची मेहनत जवळपास 15 महिन्यांची आहे. खरं तर माझा दिवस सुरू व्हायचा पहाटे 3 वाजता आणि असं जे 15 महिन्यांचं जे शेड्यूल होतं ते एक बनवलं की पहाटे 3 वाजता मी उठणार. मी परत मेडिटेशन करायचे पहाटे 3ला उठून. परत आजोबांकडे जायचे मी. खरं तर आजोबा म्हणजे माझे आजोबा आहेत पण महत्त्वाचे माझे योग गुरु आहेत. जे काही मी 6 दिवस मला डान्स करायचा आहे त्यासाठी खूप महत्त्वाचा वाटा किंवा खूप महत्त्वाचं शिक्षण मी त्यांच्याकडून घेतलं. आणि त्यांचं असं असायचं की ज्यावेळेस मी पहाटे 4 वाजता त्यांच्याकडे जायचे, त्यांचं घर आमच्या घरापासून जवळपास 10 किलोमीटर लांब आहे. मी सायकलवरती जायचे पहाटे 4ला. तिथे जाऊन मग जे योगा, प्राणायाम, मेडिटेशन, सूर्यनमस्कार जे काही लागणारं मला आवश्यक आहे ते 2 ते 2.5 तास करून 7:30 पर्यंत मी तिथे असायचे. आणि त्यांचा एक मला रोज गुरुमंत्र असायचा की दररोज मला एक गोष्ट सांगायची आजोबा, आणि आज पहिला दिवस आहे तर तू आज आपल्याला असं करायचंय, या गोष्टीप्रमाणे आपल्याला तुला असंच करायचंय. तर दररोजचा एक मला कानमंत्र होता की तुला आज हे अप्लाय करून बघायचंय. आणि मी त्यांच्याकडून परत घरी यायचे 8 वाजेपर्यंत. 8 वाजता आलं की परत मी जिमला जायचे. लातूरमध्ये स्पार्टा जिम्नॅस्टिक म्हणून वर्कआउट सेंटर आहे, तिथे मी जिम केली. खूप हार्ड वर्कआउट होतं त्याचं पण. म्हणजे जवळपास 10वीमध्ये एवढी मला सवय नव्हती. ज्यावेळेस मी पहिला दिवस होता वर्कआउटचा तर असं होतं की सरांनी मला सांगितलं की तू राऊंड मारून ये रनिंग करत.
मग मी रनिंग करायला सुरुवात केली. जवळपास अर्धा राऊंड झाला, पण पुढे मला असं झालं की आता मी थांबू का काय करू, म्हणजे इतकं दम लागायला. तो पहिला दिवस होता. आणि मग जसं आमचं वर्कआउट वाढत गेलं, खूप स्ट्रिक्ट म्हणजे वर्कआउट झालं. जवळपास 2.5 ते 3 तास करायचे. आणि शेवटी इतका स्टॅमिना बिल्ड झाला की मी 25-25 राऊंड पण सहज मारू शकले. आणि मग परत तसंच 8 ते 10 तिथं वर्कआउट करायचे. आणि परत 10 वाजता घरी वापस आलं की मग 10 ते 12 मध्ये जे काही मला डाएट दिलंय ते मी फॉलो करायचे. माझं डाएट म्हणजे मी सांगेन की ॲबनॉर्मल माणसाचंच होतं. आणि आता मी सांगते, म्हणजे बऱ्याच ठिकाणी पण सांगितलंय की 15 महिन्यानंतर, म्हणजे रेकॉर्ड झाल्यानंतर मी आता नॉर्मल माणसाचं जेवण जेवते किंवा आयुष्य जगते. कारण त्या 15 महिन्यामध्ये माझं डाएट खूप स्ट्रिक्ट होतं. आणि त्याचं कारण हेच की म्हणजे 6 दिवस न झोपता मला डान्स करायचा आहे. तर माझी बॉडी कंटिन्यू मुवमेंटमध्ये असणार आहे, ब्रेन कंटिन्यू वर्किंगमध्ये असणार आहे. तर जे आमचे फॅमिली डॉक्टर आहेत, डॉक्टर दयानंद जगताप, हे आपल्या टीममध्ये म्हणजे आयुर्वेदाचार्य आहेत. आणि त्यांनी मला डाएट दिलं की ते कशासाठी, की जे 6 दिवस चालणार आहे. आणि त्याच्यामध्ये जर नखभर जरी माझ्या बॉडीमध्ये बदल झाला तर काही होऊ शकतं. मी कोमामध्ये सुद्धा जाऊ शकते, किंवा नसेवर जर नसडली पायाची तर ते पाय सुद्धा कायमसाठी डॅमेज होऊ शकतात. आणि माझं हृदय चालणार आहे 6 दिवस नक्कीच, पण ते म्हणजे ते कार्यक्षम तेवढं असलं पाहिजे की जे 6 दिवस कंटिन्यू काही मला त्रास न होता कामा नये. मग त्याच्यासाठी आम्ही आयुर्वेदिक कोर्स करून घेतले. मग त्यात सकाळी उठून तूप पिणं असेल, किंवा मला आजोबा पण एक खूप असं जालिम काढा करून देत होते, ज्याच्यामध्ये मी कोरफडीचं पान आणि अश्वगंधा हे असं बरेच काही पित होते. आणि आयुर्वेदिकमध्ये सुवर्ण भस्म असेल किंवा असे बरेच वेगवेगळे भस्म ते खायचे. आणि माझं जेवण असायचं दुपारी 12 वाजता, म्हणजे सकाळपासून 3 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत सगळे असंच खात होते. आणि फक्त 12 वाजता दुपारी जे काही डाएटचं जेवण असेल ते करून परत मग 12 ते 6 पर्यंत कंटिन्यू डान्स प्रॅक्टिस. आता 127 तासांमध्ये जे काही गाणे लागणार होते मला, त्याच्यामध्ये जे डान्स बसवायचे होते ते मी बसवले. आणि माझे जे गुरु आहेत डान्सच्या, श्वेता पाटील मॅडम, सचिन गोणे सर, आकाश सर, ह्या सगळ्यांच्या गायडन्स खाली सगळ्यांचे मतं घेऊन डान्स बसवला. आणि ते जे म्हणजे टायमिंग आहे 127 तासांचे डान्स कोरिओग्राफीचं, तर ते मी 12 ते 6 मध्ये कव्हर करायचे, पूर्ण डान्सची प्रॅक्टिस करायचे. आणि परत 6 वाजता मेडिटेशन करायचे. आणि परत थोडंसं काहीतरी लाईट खाऊन परत मग रात्री माझं टेक्निकल काम, म्हणजे जे काही गाणे लागणार आहेत ते 127 तासांमध्ये ते सगळे मी एडिट केलेत. खरं तर ह्याची पण एक खूप म्हणजे महत्त्वाची गाईडलाईन होती गिनीज रेकॉर्डची, की तुमचे गाणे असे असले पाहिजेत की 10 सेकंदाच्या आत तुमचं गाणं जॉईंट झालं पाहिजे, कोणता डायलॉग नाही आला पाहिजे, किंवा गाण्यांची टेम्पो मॅच झाला पाहिजे. असं बऱ्याच गोष्टी विचारात घेऊन मी ते म्हणजे टेक्निकल काम करायचे. आणि रात्री 11-12 वाजता वाजेपर्यंत, मग परत 12 ते 3 किंवा 11 ते 3 झोप घेऊन परत सकाळी उठायचे. तर असं माझं शेड्यूल होतं दिवसभराचं. पण या सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे ज्या गोष्टीनं मला या इथपर्यंत तारलंय, तर ती गोष्ट म्हणजे योग निद्रा. आता योग निद्रा म्हणजे नक्की काय, तर मला 6 दिवस जागायचंय कंटिन्यू डान्स करत. तर झोपेचं काय, म्हणजे पहिला प्रश्न असा होता की झोप कसं, म्हणजे ठीक आहे जेवण वगैरे आपण करू, पण झोपेचं कसं करणार. कारण 1-2 दिवस जरी आपण परीक्षेसाठी सुद्धा जागलो तर लगेच परत आपल्याला म्हणजे कंटाळा येतो, किंवा बसल्या सुद्धा झोप येते. आता इथे मला डान्स करायचा होता. मग आधी सुरुवातीला सर्च केलं, आणि आजोबांची म्हणजे खूप काय म्हणतात, ते आधीपासूनच योग साधना करतात किंवा योगामध्ये आहेत 20-22 वर्षांपासून. आणि त्यांनी मग ते हुडकून काढले की आपण योग निद्रा शिकायची. मग माझी तयारी सुरू झाली योग निद्रेसाठी. पण ज्यावेळेस मी त्यांच्याकडे सकाळी जायचे तर एक स्पेशल एलिमेंट आमच्या तयारीचा म्हणजे योग निद्रा. मग ते कसं असायचं की फक्त 3 मिनिटांमध्ये मला 4 ते 5 तासांची झोप कव्हर करायची. म्हणजे गिनीज रेकॉर्डच्या गाईडलाईन अशा होत्या की 1 तासानंतर मला 5 मिनिटाचा ब्रेक भेटणार होता. म्हणजे कंटिन्यू 1 तास डान्स केला की 5 मिनिटाचा ब्रेक. सो मग कंटिन्यू 4 तास डान्स नंतर आपण 20 मिनिटं स्टोअर करून त्यातले 10 मिनिटं वापरू शकतो असं. तर त्या फक्त 3-4 मिनिटांमध्ये मला 4 ते 5 तासांची झोप कव्हर करायची आहे. तर त्याची परत आमची स्पेशल ट्रेनिंग सुरू झाली. आणि आजोबांचा आवाज माझ्या डोक्यामध्ये फिट्ट बसायला, किंवा ज्यावेळेस ते सांगतील की सृष्टी तुला तर झोपायचंय, मग लगेच झोप येण्यासाठी पण, कारण असं आजकाल होत नाही की फक्त झोप म्हणलं की झोप बिलकुल येत नाही. तर त्याच्यासाठी पण मी शिकले. आणि ते मला सांगायचे की म्हणजे योग निद्रेमध्ये ते मला कमांड द्यायची की आता तुला झोपायचंय, एक तुझी बॉडी पार्ट पूर्ण शिथिल होत चाललाय, किंवा तुझं मेंदू नसा आता शिथिल होत आहेत, परत म्हणजे एक पार्ट तुझ्या बॉडीवरचा नाही आता, म्हणजे ते गळून चाललाय असं इमॅजिन कर. तर ती इमॅजिन करायला सुद्धा एक मला महिनाभर लागला ते रुळायला माझ्यामध्ये. कारण जेवढं वाटतं तेवढं सोपं नाही, पण ते शिकल्यानंतर त्याचा फायदा खरंच खूप होतो. तर आम्हाला फक्त 7-8 महिने मला याच्यासाठीच लागले की त्यांचा आवाज माझ्या डोक्यामध्ये फिट करायला आणि ते कमांड येण्यासाठी.
आणि आता आजोबा मला सांगतात की आपण तुझं, मी असं सांगते ना की पप्पा योग निद्रेमुळे सगळं किती सहज झालं, तर ते आता सांगत होते मला की सहज नाही बाळा, तेच तुझ्याकडून करून घेण्यासाठी पण आपण, मला सांगत होते किती अवघड होतं. जे मी केलं ऑडिटोरियम मध्ये किंवा जे मी रेकॉर्ड केले 127 तास डान्स, तर त्याचे घरी प्रॅक्टिस डेमोज आम्ही 7 वेळेस करून बघितलेत. म्हणजे ज्यावेळेस आता मी सुद्धा विचार करते की मला असं वाटतं बापरे, मी एवढं काय काय केलं याच्यासाठी. 7 वेळेस त्याची प्रॅक्टिस केली आणि असे अनुभव होते त्याच्यामध्ये की म्हणजे पहिला दिवस आम्ही अशा डेमो केले की पहिल्या दिवसाचा डेमो, नंतर 2 दिवसांचा, नंतर 3 दिवसांचा, 4 दिवसांचा आणि 5 दिवसांचे 2 वेळेस केले. मग पहिल्या डेमोमध्ये असं झालं की 24 तास मी केलं होतं, तर पण 24 तासाच्या शेवटी मला असं जाणवलं की माझी टाच खूप दुखायली, म्हणजे भयंकर टाच दुखी होती. आणि 24 तासातले म्हणजे 22 तास पूर्ण झाले आणि शेवटचे 2 तास असे होते की मी सहनच करू शकत नव्हती, इतकं टाच दुखत होती मला. आणि ऑफकोर्स मी कथक डान्सर असल्यामुळे किंवा कथक आता 10-12 वर्षापासून करत आहे, तर टाच म्हणजे पाय ऑलरेडी थोडा फ्लॅट झालाय प्रॅक्टिस करून. तर इतकं म्हणजे ते खूप मोठा प्रश्न होता पहिला डेमो झाल्यानंतर. आणि पहिला डेमो कसा-बसा पूर्ण केला. लगेच आम्ही गेलो मग डॉक्टरांकडे की म्हणजे दाखवायला की हिला म्हणजे इतकं का दुखतंय. तर ज्यावेळेस डॉक्टरांनी बघितलं, चेक केलं, एक्सरे वगैरे काढला, तर त्यांनी असं बोलले की जर तू अजून 3-4 तास जरी जास्त डान्स केला तरी तू म्हणजे परत कायमसाठी तू उभं सुद्धा राहू शकत नाहीस. इतकं डेंजर आहे हे. आणि इतकं माझं दुखत होतं मला, म्हणजे मी असं फक्त टच केलं तरी ते मला असं जाणवायचं की खूप काहीतरी होतंय. आणि डॉक्टरांनी सांगितलं असं की तिचं हाड आता जरी फरशीवर थांबलं तर ते पूर्ण डॅमेज होऊ शकते आणि ती नंतर उठू पण नाही शकणार. तिचं आयुष्य पुढं अख्खं तिच्या पुढं आहे. तर तुम्ही विचार करा, तुला करायचंच आहे का? तर त्यावेळेस पण असा प्रश्न होता की आता कसं करायचं, म्हणजे सगळं तर मला करायचंय पण हे खूप महत्त्वाचा मोठा प्रश्न आहे. आणि त्यावेळेस मी डॉक्टरांना असं म्हणले की काहीतरी सांगा मला, म्हणजे एखादी अशी ट्रीटमेंट जेणेकरून म्हणजे हे कमी होईल. माझ्या पायाला पूर्ण तेल लावून, म्हणजे काय म्हणत, तेलानेच अंघोळ होती माझी पूर्ण त्या तयारीमध्ये. तर पूर्ण मसाज करायचा पायाला आणि हातांना पण, म्हणजे जेणेकरून माझ्या मांसपेशी स्ट्रॉंग बनतील. आणि ते मी करत राहिले. ज्यावेळेस आम्ही घरी डेमो केला तो 5वा प्रॅक्टिससाठी, पहिले 2 दिवस खूप छान गेले. तिसऱ्या दिवशीपासून म्हणजे मला असं व्हायचं की पूर्ण मान जरी हलवली तरी पूर्ण अंग असं ते ठणकत होतं. आणि 4था दिवस पण पूर्ण झाला आणि 5व्या दिवशी असं होतंय की म्हणजे पूर्णच अनकॉन्शियस माझी बॉडी पूर्णच म्हणजे फ्रीज होती पूर्णच, म्हणजे इतका बधीरपणा येतो की म्हणजे असं टच केलेलं पण मला कळणार नाही किंवा कोणी मला काहीतरी पोळलेलं पण कळणार नाही. इतकं बॉडी त्या प्रोसेसमधून जाते. पण माझं डोक्यात फिक्स होतं की आपल्याला ते करायचंय. आणि तिरंग्याची गुढी आता 7 समुद्रापार आपल्याला म्हणजे रोवायची आहे. आणि हे रेकॉर्ड जे होतं ते नेपाळ देशाच्या नावे होतं, हे आपण करण्याच्या आधी. तर ते रेकॉर्ड आपल्या देशाच्या नावावर आणायचं हे डोक्यात टार्गेट सेट असल्यामुळे म्हणजे ते डेमो पूर्ण केला आणि डोक्यात कंटिन्यू ठेवलं की कितीही त्रास झाला तरी आपल्याला करायचंच आहे आणि करून दाखवायचंच आहे. आणि घरच्यांचा पण विश्वास, खरं तर मी म्हणेन की माझं तर टार्गेट होतंच, माझी ती जिद्द होती करायची. पण घरच्यांनी जो माझ्यावर पण विश्वास दाखवला, आई बाबांनी, आजोबांनी, मामांनी, घरच्या सगळ्यांनीच, तर तो पण माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता की ठीक आहे, तू करू शकतेस. आणि हे सगळं झालं, आमचा 5 दिवसांचे डेमो पूर्ण झाले. पण तरी आजोबांच्या मनाला शांती भेटली नाही. त्यांनी असं म्हणले की तू ठीक आहे, तू आता केलं 5 दिवसाचा डेमो, पण तरी मला तुझी एक परीक्षा घ्यायची आहे, ती म्हणजे अग्निपरीक्षा. त्यांनी नावच दिलं होतं की म्हणजे तुझी मला अग्निपरीक्षा घ्यायची आणि अचाट शक्तीचे विचित्र प्रयोग करायचे तुझ्यावर. आणि शेवटचा एक डेमो माझा असा झाला घरी प्रॅक्टिस म्हणून की 24 तासात मला त्यांनी एक असं सर्कल बनवून दिलं. त्या सर्कलमध्ये तुला डान्स करायचे, परफॉर्म करायचे कंटिन्यू 24 तास. आणि समजा आज सकाळी तू 6 वाजता थांबलीस तर उद्या सकाळीच त्या सर्कलमधून बाहेर यायचं. मग तुला जेवण नाही, पाणी नाही किंवा काही नाही, वॉशरूमला जाणं काही सुद्धा ब्रेक नाही 1 सेकंदाचा पण. कंटिन्यू तू डान्स करत राहायचं. आणि आम्ही सगळेजण फॅमिली मेंबर जाणून बुजून तुझ्या समोर बसणार किंवा माठातलं पाणी पिणार किंवा रस खाणार किंवा आईस्क्रीम खाणार, असं बऱ्याच गोष्टी, म्हणजे जेणेकरून माझा कॉन्फिडन्स लूज होतोय का किंवा हे त्यांना बघायचं होतं. आणि त्यांनी मला एक चॅलेंज दिलं होतं की जर तुला असं वाटतंय की मला पाणी प्यायचंय किंवा मला काहीतरी खायचंय, तर तू असं मला म्हण की मला आता होत नाही, मी हारले, आणि नंतर त्या सर्कलच्या बाहेर ये. आणि मला सांगितलं की मग जर तू असं हारून जर बाहेर आलीस तर तुझा विषय बंद, म्हणजे आमचे पण एवढे मोठे पैसे वाचतील असं त्यांचं म्हणणं होतं. पण मी ते करून दाखवलं, 24 तास पूर्ण केले. पण ज्यावेळेस ते डेमो पूर्ण झाला, म्हणजे बिना खाता वगैरे पाणी सुद्धा घेतलं नाही, आणि विशेषतः गरमीचे दिवस होते त्यावेळेस, तर त्यावेळेस सगळ्यांनीच परत खूप इमोशनल झाले आणि विश्वास वाटला की आता करू शकते स्टेजवर पण. आणि मग परत तयारी सुरू केली. आणि ज्यावेळेस आपल्याला म्हणजे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या ऑफिशियल्स ज्यावेळेस आमची मीटिंग व्हायची, खरं तर इतकी डिटेलिंग प्रोसेस, म्हणजे हा सगळा प्रवास एकीकडे आणि फक्त ते गिनीज रेकॉर्डची तारीख भेटणे एकीकडे, असं मी म्हणेन. कारण त्यांच्याशी ज्यावेळेस आम्ही बोलत होतो किंवा संवाद साधत होतो, तर त्यांचं असं म्हणणं होतं की दिवसातले
म्हणजे 30 ते 40,000 ॲप्लिकेशन त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि त्याच्यामधून मग ते आपलं सिलेक्ट झालं आणि नंतर त्यांचा आम्हाला मेल बॅक आला आणि त्याच्यानंतर खरं तर त्यांची पहिली पायरी आहे म्हणजे रजिस्ट्रेशन फीस. गिनीज रेकॉर्डची ऑफिशियल रजिस्ट्रेशन फीस आहे ती 8.5 लाख रुपये आणि ती भरल्यानंतर मग पुढची सगळी प्रोसेस डेट वगैरे भेटणं झाली. तर आधी आई-बाबांनी किंवा फॅमिली मेंबर्सने आधी ती फीस भरली आम्ही आणि ती पण म्हणजे इथून लंडनच्या बँकमध्ये भरायची. ती पण एक वेगळीच त्याची पण कथा आहे. म्हणजे जवळपास 5-6 दिवस आजोबा आणि बाबा रोज बँकला जायचे, बघायचे ते काय होते. कारण इतकी बारीक प्रोसेस त्याची पण की त्यांच्या लंडनच्या बँकला पैसे भरायचे होते. पण ती झाली आणि आमची मीटिंग झाली सुरुवात. मग त्यांची आपल्याला डेट भेटली आणि 29 मे ते 3 जून त्यांची आपल्याला तारीख भेटली या रेकॉर्डसाठी. आणि खरं तर लातूरमध्ये इतकं मी म्हणेन की इतकं छान वाटलं मला की आता मला काहीतरी करायचंय आणि तो दिवस आला 6वा दिवस म्हणजे 29 मे सुरुवात झाली रेकॉर्डची आणि सगळे म्हणजे परिवारातले सगळे तर तिथं होते, सगळे स्पेशल रेकॉर्डसाठी आले होते आणि असं वातावरण होतं सुरुवातीचं की म्हणजे सुरुवातच ज्यावेळेस मी त्या ऑडिटोरियममध्ये एंट्री केली तयार होऊन, तर असं होतं की म्हणजे पूर्ण देशभक्तीने भारावलेलं वातावरण होतं. कारण आपण अमृत महोत्सवाच्या निमित्तानं हे केलं आणि या महोत्सवाच्या निमित्ताने काहीतरी भारत मातेला भेट द्यायची हे ठरवलं होतं. तर मग सगळे लातूरकर वगैरे सगळे सज्ज होते आणि रेकॉर्डची सुरुवात झाली, दीपप्रज्वलन झालं. इतकी इतकी छान मोमेंट होती माझ्यासाठी ती खरं तर स्पेशली. कारण जे स्वप्न मी लॉकडाऊनच्या काळात बघितलं होतं, त्या स्वप्नांना पंख भेटले होते. तर ते आज साकार झालं आणि सुरुवात त्याची होती. तर मी सुरू केलं डान्सला. पहिला दिवस होता. खूप छान रिस्पॉन्स होता सगळ्यांचा आणि रेकॉर्ड खरं तर सुरू झालं आणि रेकॉर्डचा 3रा-4था दिवस खूप महत्त्वाचा होता. खूप छान मला म्हणजे प्रेरणा सगळ्यांनी दिली. खूप छान भरभरून कौतुक, कंटिन्यू माझ्यासाठी टाळ्या वाजायच्या आणि सगळ्या म्हणजे अख्ख्या देशातल्या लोकांनी पण माझ्यावरती म्हणजे कौतुकांचा वर्षाव केला. खरं तर आणि जे रेकॉर्ड संपत आलं जवळपास 110 तास असे झाले. पण जो 5वी रात्र होती शेवटची माझ्यासाठी ती खूप खरं तर कठीण होती. कारण मी जसं मगाशी सांगितलं ती वेदना होणार ते होणारच आहेत. ती मी सहनच करत होते. पण 117व्या तासापासून 120 तासापर्यंत हा काळ खूप महत्त्वाचा होता माझ्यासाठी आणि त्यावेळेस अख्खं सभागृह खचाखच भरलेलं होतं. प्रत्येक जण मला म्हणजे प्रोत्साहन देत होतं आणि माझ्या परिवारातले पण आई-बाबा, आजी-आजोबा, मामा कंटिन्यू समोर बसून होते सगळेच. माझे मावशी, माझे काका ज्यांना म्हणजे खरं तर स्पाईनचा ज्यांना प्रॉब्लेम आहे ते जास्त एक तास सुद्धा बसू शकत नाही. पण ते कंटिन्यू 5 दिवस 5 रात्र माझ्या समोर बसून होते, कंटिन्यू टाळ्या वाजवत होते. इतकं छान वाटायचं मला आणि सगळेच आत्या, मावशी, काका प्रत्येक जण माझ्यासाठी तिथे जागं होतं आणि प्रत्येक जण लातूरकर किंवा पूर्ण जनता आणि सगळ्यांचं असंच म्हणणं होतं की तू फक्त एकटी नाही आहेस तर आम्ही तुझ्यासोबत आहोत. तर ज्यावेळेस शेवटी म्हणजे 117व्या तासापासून 120 तासापर्यंत जे 2-4 तास काळ होता, तर त्यावेळेस मी पूर्णच बधीर झाले होते. म्हणजे शरीर तर बधीर होतंच, पण मला शेवटी असं झालं की मी विचारायचे की म्हणजे एवढे लोकं का जमलेत किंवा काय झालंय? तर म्हणजे इतकं माझं डोकं सुद्धा बधीर झालं होतं आणि त्यावेळेस मग आई-बाबांनी म्हणजे आई काय करायची मग त्यावेळेस कार्डबोर्डवर लिहायची की "सृष्टी बाळा तुझं रेकॉर्ड चालू आहे, तुला डान्स करायचा आहे. आता आपल्या देशाच्या नावावर हे रेकॉर्ड सेट होणार आहे." किंवा "वंदना नेपाळ" किंवा नेपाळच्या मुलीला पण असंच झालं होतं. "थोडाच वेळ राहिलाय बाळा, परत तू पश्चाताप करशील." असं ते लिहून मला मोठ्या कार्डबोर्डवर दाखवायची आणि ती अख्खी रात्र म्हणजे खूप कठीण होती आणि ज्यावेळेस मी ती अख्खी रात्र ज्यावेळेस मी रडायचे, त्यावेळेस ऑडिटोरियम मधलं प्रत्येक माणूस रडत होतं, प्रत्येक जण रडायचं आणि ज्यावेळेस मी हसायचे परत सगळ्या टाळ्या वाजायच्या, प्रत्येक जण परत डान्स करायचं आणि असे बऱ्याच कमेंट्स आले, असे बरेच लोक म्हणले की आम्ही अख्ख्या आयुष्यात कधी डान्स न करणारे पण त्या 6 दिवसात तुझ्यासाठी इतका डान्स केलाय की आम्ही विचार पण करू शकत नाही. खरं तर मी असं सांगायचे की ज्या दिवशी शेवटचा दिवस होता तर मी असं सांगितलं की मला आता योग निद्रा देऊ नका किंवा मला झोपवू नका. जर मी झोपले तर परत मी उठायची शक्यता खूप कमी आहे. तर मला परत झोपवलं कोणच नाही. फक्त मी सांगायचे की मला तुम्ही बोलत राहा. कारण कंटिन्यू 6 दिवस कॅमेरा, लाइटिंग, फोकस आणि गाणे वाजतायत. मला डान्स करायचंय. पण कंटिन्यू तुम्ही मला ज्यावेळेस ब्रेक असेल त्यावेळेस आई-बाबांना सांगायचे, आजोबांना सांगायचे की तुम्ही मला सारखं बोलत राहा. आणि त्यावेळेस 3 जूनच्या दिवशी ज्या दिवशी शेवटचा दिवस होता तर आई अशी म्हणाली की "सृष्टी तुला माहिती काय आहे? आज वटपौर्णिमा आहे आणि जसं वटपौर्णिमेला प्रत्येक जण एकमेकीची ओटी भरते तसं आपल्याला भारत मातेची ओटी भरायची या सुंदर रेकॉर्ड करून आणि ते भाग्य तुला लाभले सृष्टी. तर तुला माहिती का आता किती सुंदर क्षण आहे." आणि त्यावेळेस 126 तास पूर्ण झाले आणि आईचं बोलणं मला पण कायम असं वाटायचं की आता आपल्याला भारत मातेच्या पदरात किंवा भारत मातेला ओटी भरायचे हे सुंदर रेकॉर्ड करून. आणि 126 तास पूर्ण झाले, 127वा तास सुरू झाला आणि देशभक्तीपरचे गाणे लागले. खरं तर देशभक्तीपर या गाण्यांवर इतकं मला एनर्जी दिली. ज्यावेळेस देशभक्तीचे गाणे लागायचे एक वेगळाच उत्साह अंगात यायचा
आणि शेवटच्या तासाला ते गाणे लागले, सगळं सभागृह गहिवरलं होतं. म्हणजे न भूतो न भविष्यती असा क्षण तो झाला. आणि अमृत महोत्सव खऱ्या अर्थाने म्हणजे लातूरमध्ये 1 नाही 2 नाही तर चक्क 6 दिवस साजरा झाला. आणि असं म्हणजे सगळीकडे तिरंगे लहरतायत आणि मी डान्स करते. तो खूप छान क्षण होता आणि रेकॉर्ड झालं. खरं तर मी खूप समाधानी आहे की म्हणजे माझी कला आणि माझ्या कलेच्या माध्यमातून मी आपल्या कंट्रीला रिप्रेझेंट करू शकले. आणि आय फील व्हेरी प्राऊड टू गिव्ह दिस ग्रेट अचीवमेंट टू आवर कंट्री. आणि ज्यावेळेस पूर्ण रेकॉर्ड पण झालं आणि त्या दिवशी मी ठरवलं की आता माझ्या कलेला मी पूर्ण न्याय दिलाय. आणि जी काही चीज माझ्या कलेची झाली सगळ्यांच्या सपोर्टमुळे, सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आणि ईश्वराची पण कृपा की हे रेकॉर्ड तर आपल्या भारत देशाच्या नावावर होणं तर ते तर आपल्या भारत देशाच्या भाग्यातच होतं. पण हे माझ्या म्हणजे मी केलं हे आणि माझ्या मार्फत झालं हे म्हणजे मला खूप आनंद आहे. आणि मी शेवटी असं म्हणेन की म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न असतं, स्पेशली मुलींसाठी, की प्रत्येक मुलीला काहीतरी करायचं असतं. आणि मी हे म्हणेन की माझं खरंच भाग्य आहे की अशा परिवारात मी जन्म घेतला. तर त्या रेकॉर्डचा 8 लाख फक्त रजिस्ट्रेशन फीस आहे. पुढचा सगळा खर्च तर 25 ते 30 लाखापर्यंतचा आहे. आणि हे सगळ्यांनी माझ्या म्हणजे वडिलांनी एक क्षणाचा विचार न करता फक्त एका मुलीचं म्हणजे त्यांच्या मुलीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एवढा खर्च केला त्या 6 दिवसांसाठी. आणि आजोबा, आई असे जर पालक आणि असे आजोबा आणि असे बाबा जर प्रत्येक मुलीला भेटले तर ती मुली प्रत्येक मुलगी ते अख्ख्या विश्वात नंबर 1 ठरेल. आणि मी शेवटी एवढंच म्हणेन सगळ्या युवा पिढीला आणि सगळ्या मुलींना कि हम मचलते हैं तो तूफान खड़ा होता है, हम मचलते हैं तो तूफान खड़ा होता है, हम कुचलते हैं तो भूचाल आ जाता है. हमें बदलने की कोशिश तो करो भाई, अरे हमें बदलने की कोशिश तो करो भाई. जब हम बदलते हैं तो पूरा इतिहास बदल जाता है, पूरा इतिहास बदल जाता है, पूरा इतिहास बदल जाता है. आणि असाच इतिहास आपल्या सगळ्यांना पण घडवायचा आहे आणि बनवायचा आहे. तर सर्वांना पण माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.